नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे जयच्या माणसांनी प्रशांतला बांधून ठेवलेलं असतं आणि इथे आता जेव्हा प्रशांतला शुद्ध येते, आजूबाजूला बघतो आणि म्हणतो की मला इथे कधी आणलं, मी इथे काय करतोय. आणि तो म्हणतो की इथे दुसरं कुणीही दिसत नाही, मला आता इथून लवकरात लवकर निघून जायला हवं आणि तिथे जाऊन मला मंजिरीचा जीव वाचवायला पाहिजे, मंजिरीला काही होता कामा नये, असं प्रशांत म्हणत असतो. तेव्हा इथे प्रशांत आता कुणी तिथे यायच्या आधी स्वतःचे हात-पाय सोडवतो आणि तिथून बाहेर पडण्याचा विचार करत असतो. तर इकडे प्रेक्षकांनो, आपल्याला इथे प्रशांतची खूप चांगली बाजूसुद्धा बघायला भेटते. मंजिरीला काही होऊ नये म्हणून तो तिथून बाहेर पडून तिला औषध देण्यासाठी सुद्धा घाईघाईने यायला निघालेला असतो. तर इथे मंजिरीचा जीव आता खूपच जास्त कासावीस झालेला असतो. मंजिरी रायाला म्हणत असते की राया, आतापर्यंत तू माझी खूप मदत केलीस. खरी दोस्ती काय असते ना, ही तू निभावलीस राया. कधीही मला एकटीला सोडलं नाहीस, कधीही मला एकटीला तू बाजूला केलं नाहीस. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटामध्ये तू माझी साथ दिलेली आहेस. मला हवं नको ते सगळं तू मला पुरवलंस. माझ्या कठीण प्रसंगामध्ये नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास. तू माझी खूप मदत केलीस राया. मैत्रीचं कर्तव्य पूर्ण केलंस. पण मला अजून तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. तू मला देशील का राया? सांग ना, माझी शेवटची इच्छा म्हणून. तेव्हा राया म्हणतोय, मिस फायर, असं नको बोलूस गं. तू का असं बोलतेस? हे बघ, तुला हवं ते मी सगळं देईन. मी सगळं देईन तुला. पण असं बोलू नकोस. बोल, तुला काय पाहिजे? मी आहे ना तुझ्याबरोबर. तुला कधीच काहीच नाही होणार. तू कधीच एकटी पडणार नाही. तू कधीच आम्हाला सोडून जाणार नाही. तू लवकरात लवकर बरी होशील. तू बोल, तुला काय हवं आहे? मी तुला हवं ते द्यायला तयार आहे. तेव्हा मंजिरी म्हणते की राया, जर मला काही झालं, मी नाही जगले, तर तू माझ्या जीजी, नाना आणि निखिल यांची काळजी घेशील ना? त्यांना सांभाळशील का? तेव्हा इथे रायाला खूपच जास्त रडू येतं. तो म्हणतोय, मिस फायर, तुला काही होणार नाही आहे. मी आहे ना तुझ्याबरोबर. मी तुला काही होऊ देणार नाही. तू लवकरात लवकर बरी होणार आहेस. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते, राया, तू आहेस ना, म्हणूनच मी जाते. अरे, मरणाच्या दारात उभे राहिलेल्या माणसाला चरणाची भीती वाटत नाही रे. चरण त्याला दिसत असतं. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते, राया, तू आहेस ना माझ्या घरच्यांची काळजी घ्यायला, मग मी निर्धास्त होऊन जाते. असं जेव्हा मंजिरी म्हणते, राया खूप इमोशनल होतो. प्रेक्षकांनो, राया इथे खूपच जास्त रडत असतो. कारण प्रेक्षकांनो, मंजिरी आणि रायाचं नातं जरी मैत्रिणीने सुरू झालेलं असलं, तरीसुद्धा मंजिरीकडून ती मैत्री जरी असली, तरी रायाकडून ते नातं मैत्रीच्या थोडं पलीकडे गेलेलं असतं. त्याच्यामुळे इथे मंजिरी त्याच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची व्यक्ती त्याच्या आयुष्यातली बनलेली असते. त्यामुळे इथे रायाला मंजिरीचं खूपच जास्त दुःख हे जाणवत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता प्रशांत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना त्याला फोन येतो रुचिताचा. रुचिताचा फोन आल्यानंतर प्रशांत म्हणत असतो, आता घाईत रुचिता का फोन करते? तेव्हा प्रशांत म्हणतो, रुचिता, हा बोल ना. तेव्हा रुचिता म्हणते, अहो कुठे आहात तुम्ही? तुम्ही कुठे आहात? कुठे अचानक न सांगता निघून गेलात? तेव्हा प्रशांत म्हणतो, अगं महत्त्वाचं काम होतं ना, म्हणून आलो होतो. रुचिता, अगं तुला माहिती आहे का, मंजिरीला जे औषध दिलं आहे ना, त्याच्यामुळे मंजिरीची तब्येत इतकी बिघडली. ते औषध कुणी दिलं आहे तुला माहिती आहे का? तेव्हा इकडे रुचिता म्हणते, अहो मला माहिती आहे आपल्या मंजिरीची तब्येत बिघडली. ते तुम्ही मला काय सांगताय? तुम्हाला माहिती आहे का आपली कथा कुठे आहे? अहो कथा घरामध्ये नाही आहे. तेव्हा इकडे प्रशांत म्हणत असतो, काय? कथा कुठे गेली मग? अगं तू तिला एकटीला सोडून का बरं गेलीस? तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते, अहो असं काय करताय? मी रूममध्ये तिला एकटीला सोडलं होतं, पण मी किचनमध्ये गेले होते तिच्यासाठी दूध गरम करायला आणि किचनमधून दूध गरम करून मी घेऊन आले. बघते तर काय, आपली कथा रूममध्ये नव्हती. ती कुठे गेली? मला खूप जास्त टेन्शन आलं आहे. तुम्ही लवकर या हो घरी. तेव्हा प्रशांत म्हणतो, तू नको रडूस, मी लगेच घरी येतोय, थांब. तेव्हा इकडे प्रशांतला आता कुणीतरी त्याच्या दिशेने येतंय असा त्याला आवाज येतो आणि म्हणून तो खुर्चीवरती पुन्हा बसून राहतो. तेव्हा जय तिथे कथाला घेऊन आलेला असतो. जय म्हणत असतो, अरे बाळा, अगं रडू नकोस, रडू नकोस. कथा कशा असतात ना, काही कथा चांगल्या असतात, तर काही कथा वाईट. आता तूच सांग मला प्रशांत, तुला कशी कथा हवी आहे? तेव्हा इकडे प्रशांत म्हणत असतो, तू माझ्या बाळाला इथे घेऊन का आलेस? दे माझ्या कथाला, इकडे दे. सोड आधी तिला, सोड.
तिला काही करू नकोस. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, नक्की ना, नक्की सोडू ना मी कथाला. तो म्हणतो की ठीक आहे, मी सोडतो. सोडू कथाला, सोडू. तेव्हा प्रशांत म्हणतो, नाही, नको नको, प्लीज प्लीज जय, तिला सोडू नकोस. प्लीज तू माझ्याकडे दे, तिला दे माझ्याकडे. तेव्हा इथे जय म्हणतो, बरं ठीक आहे, मी नाही सोडत तिला, तुझ्याकडे देऊ ना, हे घे तुझी कथा घे. तेव्हा इकडे जयने प्रशांतच्या हातामध्ये बाहुली ठेवलेली असते, नकली बाहुली. तेव्हा इकडे प्रशांत म्हणतो, माझी कथा कुठे आहे, सांग ना, ही तर बाहुली आहे. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की ही तुझी नकली कथा आहे, बाहुली आहे रे ही. पण एक गोष्ट तुला सांगू का, जर तू तुझं तोंड उघडलंस तर ही बाहुली आहे ना, ती खरी होऊ शकते. ही नकली कथा कधी असली होईल ना, काही सांगता येत नाही, कळलं का तुला. तेव्हा तुझं तोंड तुला बंद ठेवायचं आहे. आणि जर तू असं नाही केलंस तर मग काय होईल, तर मग या जागी तुझी असली कथा असेल आणि कदाचित बायकोसुद्धा, हो की नाही. तेव्हा इकडे प्रशांत म्हणतो, हे बघ, तू जसं म्हणशील ना, मी तसं करायला तयार आहे. तू म्हणशील तसं करेन, कुणाला काही सांगणार नाही, पण माझी कथा मला दे. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, अरे पण विश्वास कसा ठेवू, कबुली दिल्याशिवाय मी काही तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही. आधी कबुली दे की तू कुणाला काही सांगणार नाही आहेस. एक हात से दो, एक हात से लो. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, नाही, मी खरं सांगतोय. हे बघ जय, मी खरं सांगतोय, मी कुणाला काही सांगणार नाही आहे. मी अजिबात कळू देणार नाही की ते औषध तू मंजिरीला देतोयस. खरंच मी कुठे काही बोलणार नाही आहे. तू प्लीज माझ्या कथाला द्यायला सांग, प्लीज प्लीज माझ्या कथाला द्या. तेव्हा इकडे जय म्हणतो की ठीक आहे, तुझ्या बोलण्यावरती मी विश्वास ठेवतो आणि तुझ्या कथाला तुला परत देतो. त्यानंतर इकडे आता फायनली कथा प्रशांतच्या हातामध्ये आलेली असते. सगळे इथे टेन्शनमध्ये असतात, खूपच जास्त टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात. तेव्हा उमा विचारते की डॉक्टर, कशी आमची मंजिरी सांगा ना, आमची मंजिरी बरी तर आहे ना. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की हे बघा, त्या खूपच जास्त क्रिटिकल आहेत. त्या व्यवस्थित इथे औषधांना रिस्पॉन्स करतच नाही आहेत. त्यांची तब्येत अजून पूर्णपणे इथे बरी होईल असं वाटत नाही. पण त्यांना जर बरं करायचं असेल तर एक सोल्युशन आहे, त्यांची एक सर्जरी करावी लागणार आहे, त्यांचं एक ऑपरेशन करावं लागणार. आणि त्यासाठीचाच हा कन्संट फॉर्म आहे आणि तुम्हाला हा फॉर्म साईन करायचा आहे. तुमच्यापैकी कुणीतरी हा फॉर्म साईन करा, म्हणजे आम्ही ऑपरेशनची प्रोसेस सुरू करू शकतो. तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात, पण एक गोष्ट तुम्हाला खरी सांगतो की हे ऑपरेशन करत असताना पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. कदाचित तो जगूही शकणार नाही, नाहीतर कदाचित तो लवकर बराही होऊ शकतो. तेव्हा इकडे उमा म्हणत असते की डॉक्टर, हे काय बोलताय तुम्ही, अहो तुम्ही तर डॉक्टर आहात ना, मग तुम्ही पेशंटच्या जीवाशी असं कसं काय खेळू शकता. तुम्ही तर आम्हाला खात्री दिली पाहिजे की पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट एकदम बरा होईल म्हणून. पण तुम्ही खात्री न देता तुम्ही असं म्हणताय की पेशंटच्या जीवाला धोका होईल आणि तुम्ही आमच्याकडून ती परवानगी घेताय. नाही नाही, मी सही करणार नाही. माझ्या मुलीला काही नाही झालं पाहिजे, माझी मुलगी जगलीच पाहिजे, असं इकडे आता उमा म्हणत असते. तेव्हा रायाने त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो रुचिता घरी आलेली असते बाळाजवळ. तेव्हा बाळ काही घरामध्ये नसतं. ती सगळीकडे बाळाला शोधत असते. ती म्हणत असते, कुठे माझं बाळ, कुठे माझी कथा, कुठे गेली माझी कथा, असं म्हणत असताना ती आता खूपच जास्त धो धो रडत असते. तेव्हा इकडे तिला रडत असताना बघून त्या ठिकाणी प्रशांत बाळाला घेऊन आलेला असतो. जेव्हा प्रशांत तिथे येतो आणि त्याच्या हातामध्ये बाळ हे आता बघते रुचिता, तेव्हा रुचिताच्या जीवात जीव आलेला असतो. ती म्हणत असते की प्रशांत, अहो कुठे घेऊन गेला होता तुम्ही बाळाला, असं न सांगता कुणी बाळाला घेऊन जातं का. तुम्हाला न्यायचंच होतं तर विचारून तरी न्यायचं ना. मी किती शोधत होते तुम्हाला कळतंय, मी किती घाबरले होते की आपलं बाळ कोण घेऊन गेलं काय माहिती. तेव्हा प्रशांत म्हणत असतो, रुचिता सॉरी, मी तुझी गंमत करत होतो. तेव्हा रुचिता म्हणते, तुम्ही गंमत करत होता, अशी कोणी गंमत करतं का. यापुढे तुम्ही न विचारता बाळाला घेऊन जायचं नाही. घेऊन जायचंच आहे तर विचारून घेऊन जा, म्हणजे मला काळजी वाटणार नाही. त्यानंतरला जय म्हणतो, अरे काय काय झालं काय. तेव्हा इकडे आता प्रशांतला खूपच जास्त जयचा राग येत असतो. तेव्हा इकडे आता रुचिता म्हणत असते, काही नाही, प्रशांत आहे ना, न सांगता बाळाला घेऊन गेले होते. मला बाळाची खूप जास्त काळजी वाटत होती, म्हणून मी फक्त त्यांना सांगते की जाताना विचारून घेऊन जा म्हणून, म्हणजे मला भीती नाही वाटणार.
तेव्हा इकडे आता बाळ रडत असतं. रुचिता म्हणते, अहो बाळ आहे ना रडतंय, बाळाला भूक लागली असेल. मग रुचिता म्हणते की प्रशांत मी आलेच हां. तेव्हा प्रशांत म्हणतो हां तू जा. तर इथे जयने प्रशांतच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. तेव्हा प्रशांत रागानेच त्याचा हात बाजूला करतो, कारण कथाला जयनेच घेऊन गेलेला असतो इथे प्रशांतला धडा शिकवण्यासाठी, त्याला घाबरवण्यासाठी. त्यानंतरला इकडे प्रशांतला आता इतका राग आलेला असतो की जयचं तोंड बघायची सुद्धा त्याची इच्छा नसते. तेव्हा जय म्हणत असतो की बघितलंस ना प्रशांत, अरे बाळ नव्हतं तर रुचिता किती घाबरली होती. आता जर विचार कर, तुझं तोंड उघडलंस तर एवढी छान बायको, एवढी छान मुलगी दोघीही नसतील. तुला चालणार आहे का? तेव्हा प्रशांत म्हणतो नाही नाही, मला अजिबात नाही चालणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, उमा इथे कन्सर्ट फॉर्मवरती साईन करायला काही तयार नसते. ती म्हणते मी माझ्या मुलीचा जीव धोक्यात नाही घालू शकणार. माझी मुलगी मला जिवंत हवी आहे आणि डॉक्टर तुम्ही माझ्या मुलीला जगवायचं. तेव्हा इकडे कुणीही आता साईन करायला तयार नसतं. तेव्हा राया तिथे येतो. राया म्हणत असतो की ठीक आहे, मी साईन करायला तयार आहे. तेव्हा इकडे उमा म्हणत असते की ए राया, तुझी हिंमत कशी झाली त्याच्यावरती साईन करायची? माझ्या मुलीचा जीव धोक्यात टाकतोयस तू? अरे ते लोक ऑपरेशन करणार आहेत, पण माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे. तिचा जीव वाचेल याची काय गॅरंटी? तेव्हा राया म्हणत असतो पण जीजी, आपल्याला हे मिसफायरसाठी करावंच लागेल ना. जर आपण साईनच नाही केली तर मग ते लोक ऑपरेशन कसं काय करणार? आणि जर ऑपरेशन नाही झालं तर आपल्या मिसफायरला बरं कसं वाटणार? तेव्हा इथे राया म्हणत असतो की हे बघ, आपल्या मिसफायरला काही होणार नाही आहे. मंजिरी ऑपरेशन केल्यानंतर बरी होईल, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे कन्सर्ट फॉर्म आता साईन केलेला असतो. उमा म्हणत असते की तुला कुणी सांगितलेलं रे या कन्सर्ट फॉर्मवरती साईन करायला? माझ्या मुलीचा जीव तुझ्यामुळे आता धोक्यात गेलाय, कळतंय का? तू तिला मरणाच्या दारामध्ये उभं केलंयस. तेव्हा उमा म्हणत असते जर ऑपरेशन करत असताना माझ्या मुलीच्या जीवाला काही झालं तर याला सर्वस्वी तू जबाबदार असशील राया, कळलं ना तुला? जर माझ्या मुलीला काही झालं तर मी तुला कधीही माफ करणार नाही आहे. तेव्हा इकडे राया म्हणतो की काही नाही होणार जीजी. तेव्हा इकडे जीजी म्हणते गप्प बस तू. आणि जीजी रायाला धक्का देते आणि म्हणते की जा इथून, आत्ताच्या आत्ता जा. मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. अरे तुझ्यामुळे माझ्या मंजिरीचा जीव इथे धोक्यात आला आहे, कळतंय का तुला? तुझ्यामुळे तिला किती आणि काय काय सहन करावं लागलं आहे ना, ते तुला नाही कळणार. तेव्हा इकडे आता फॉर्मवरती सही का केली म्हणून ती ओरडत असते. तेव्हा मामा आणि नाना म्हणतात की सही तर करावी लागणारच होती ना उमा, काय झालं रायाने केली तर? तेव्हा इकडे रायाला मामा तिथून जायला सांगतात, कारण उमा उगाचच चिडत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रशांत काही न बोलता बाहेर येतो. तेव्हा इथे जय म्हणत असतो काय रे प्रशांत, खूपच जास्त चिडलायस का तू? हे बघ बाबा, माफ कर मला, खरंच माफ कर. पण मी तरी काय करू ना रे? मला आता त्या मंजिरीचा जीव घ्यावाच लागणार आहे. 4 पुड्या त्या मंजिरीला मी दिल्यात रे. आता उरली 5वी पुडी. आता ती पण तिला कसा देतो ना, ते बघच तू. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो की हे बघ अजय, असं करू नकोस. मंजिरी चांगली मुलगी आहे. तिला मरताना मी नाही बघू शकत. खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. तिची काय चूक आहे म्हणून तू तिला मारतोयस? हे बघ असं करू नकोस. ती 5वी पुडी तिला प्लीज देऊ नकोस. तेव्हा इकडे आता जय म्हणत असतो की हे बघ, तू मला शिकवू नकोस काय करायचं आणि काय नाही. मी तिला ती 5वी पुडी देणारच. तेव्हा इकडे प्रशांत म्हणतो तू असं करू नकोस. मी मंजिरीला मरताना नाही बघू शकत, कारण कुठे ना कुठेतरी त्याला मी जबाबदार असेन आणि मला हे नको आहे. तेव्हा इकडे जय म्हणतो ठीक आहे, तू तिला मरताना बघू शकत नाही ना, मग तू इथून कुठेतरी निघून जा आणि मग इथे तुझी मुलगी आणि बायको दोघीजणी सुखात राहतील याची काळजी मी घेईन. कारण का त्या दोघींना मी काही नाही करणार. पण तू मात्र इथे राहू नकोस. एकदा का मंजिरी गेली की तू इथे परत ये आणि मग तुझ्या बायका पोरांबरोबर आनंदाने राहा. तेव्हा इकडे जयला त्याच्या बायकोला आणि मुलीला काही करायचं नसतं. फक्त इथे प्रशांतला त्याला घाबरवायचं असतं, जेणेकरून तो जयचं सत्य कुणालाही सांगणार नाही, खास करून रायाला. कारण इथे प्रशांत सगळं सत्य सांगायला बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना डॉक्टर येतात. तेव्हा उमा विचारते काय झालं? तुम्ही ऑपरेशनला सुरुवात केली आहे का? सर्जरी करताय ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात हे बघा, त्यांना अजून शुद्ध आलेली नाही आहे आणि जोपर्यंत त्या व्यवस्थित शुद्धीवरती येत नाही
बरोबर की नाही? त्यांचा BP इकडे नॉर्मल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्जरी नाही करू शकत. त्यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल हवं. तेव्हा इथे उमा म्हणत असते, हे बघा डॉक्टर, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण माझ्या मंजिरीला काही होता कामा नये. तिला तुम्ही जगवा. ती माझी मुलगी आहे. मी तिला मरताना नाही बघू शकत. प्लीज, प्लीज तिला तुम्ही जगवा. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. त्यानंतरला इकडे राया आलेला असतो डिफिकल्टला आणि आपल्या मित्राला विचारत असतो, काय झालं? त्या माणसाचा काही पत्ता लागला का? तेव्हा इकडे त्याचे मित्र म्हणत असतात की तो माणूस इथे पंढरपूरमध्ये आला आहे. तेव्हा इथे जय म्हणतो, अरे पण तो कुठे आहे, कुठे राहतो, काही पत्ता लागला का? तेव्हा डिफिकल्ट म्हणतो, नाही, एवढं नाही केलं आहे, पण तो पंढरपूरमध्ये आहे एवढं मात्र समजलं आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, लवकरात लवकर जा आणि नेमका त्याचा ॲड्रेस शोधून आणा. कुठे काम करतो आहे, कुठे राहतो आहे, तिथला ॲड्रेस शोधून आणा. मला त्याला सगळीकडे शोधायचं आहे. त्याला मिस फायरच्या समोर उभं करायचं आहे, कारण मिस फायरची अवस्था त्याच्यामुळे अशी झाली आहे. त्याने दिलेल्या औषधामुळे आता तिला बरं वाटणार आहे. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर जा आणि त्याचा पत्ता शोधा. नाहीतर जर मंजिरीला काही झालं, जर मिस फायरला काही झालं, तर हा राया जिवंत दिसणार नाही तुम्हाला. तो जिवंत राहणार नाही. तेव्हा इकडे डिफिकल्ट आणि त्याचा मित्र दोघेही आता पत्ता शोधायला जातात की तो कुठे काम करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे जयने सांगितलेलं असतं की इथून निघून जा म्हणून, तरच तुझी मुलगी आणि बायको तुला जिवंत दिसतील आणि हशी खुशी राहतील. ती मंजिरी एकदा का मेली मग तू परत ये. तेव्हा इकडे प्रशांत आपली बॅग वगैरे भरत असतो. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते, काय हो तुम्ही बॅग कशाला भरताय? तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, कशाला म्हणजे, मी जातोय आता, काम आहे ना. तेव्हा रुचिता म्हणते, अहो असं काय करताय? इथे तुम्ही मला आणि बाळाला घ्यायला आलात ना. मग आता जर तुम्ही घ्यायला आलात तर न घेता का जाताय? मला असं वाटलं होतं की तुम्ही आलात तर 4 दिवस इथे राहाल आणि मग मला सोबतच घेऊन जाल आणि बाळालासुद्धा. तेव्हा इथे जय म्हणतो, ते सगळं आता इथे आठवत असतं प्रशांतला. त्याने त्याला इथून जायला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रशांत म्हणतो की मलासुद्धा माझ्या एवढ्या सुंदर बायकोबरोबर, माझ्या या सुंदर मुलीबरोबर राहावंसं वाटतंय गं. कुणाला इच्छा देणार नाही आणि त्यासाठी तर मी इथे आलो होतो ना. पण खरंच कामाचं खूप प्रेशर आहे, तेव्हा मला आता जावं लागणार आहे. पण तू काळजी करू नको हा बाळा. बाळा कथा, बाबा लवकरच परत येणार हां. बाबा लवकरच परत येतील. तेव्हा इकडे रायाने फोन केलेला असतो दवा दफ्तर या नावावरती. तेव्हा फोन आल्यानंतर लगेचच इकडे रुचिता उचलायला जात असते. तेव्हा इकडे तिचा नवरा प्रशांत म्हणत असतो की फोन उचलू नको. तरीसुद्धा तिने फोन उचलून हॅलो असं म्हटलेलं असतं आणि तिकडे रायाने तिचा आवाज ओळखलेला असतो. तेव्हा इकडे प्रशांत येतो आणि तिच्या हातातून फोन घेऊन कट करतो, कारण तिने सांगितलेलं असतं अननोन नंबरवरून फोन आला आहे. आणि इथे प्रशांत समजून जातो की अननोन नंबर म्हणजे हा रायाच असेल. त्याच्यानंतरला रुचिता म्हणत असते, असं काय करताय? फोन उचलला तर, आणि तसंही फोन आला म्हणून उचलला ना. तेव्हा प्रशांत म्हणतो, हो गं, पण कशाला उगाच कामाचे फोन येतात ना. आणि मग आता मी इथे आलो आहे तुम्हाला दोघांना भेटायला. इथे सुद्धा काम करत बसलो तर कसं चालेल ना. मग आता जर फोन उचलला असता तर कामाचं बोलत बसले असते आणि मग तुझ्याबरोबर हा थोडासा वेळ घालवायला मिळतोय तो सुद्धा मिळणार नाही. मग तुला चालणार आहे का? तेव्हा रुचिता म्हणते, नाही चालणार. त्याचबरोबर इथे डिफिकल्ट येतो आणि रायाला म्हणत असतो की राया दादा, अरे तो नंबर आम्ही ट्रेस केला. तो नंबर आहे ना एका ठिकाणी खूप वेळा आपल्याला कनेक्ट झालेला मिळतोय. तेव्हा इकडे राया म्हणत असतो, कुठल्या ठिकाणी? तेव्हा इकडे जे ट्रॅव्हल एजन्सीचं जे ऑफिस आहे ना, त्या ठिकाणी तो कार्ड खूप वेळा ट्रेस झालं आहे आणि त्याचबरोबर तिथे आम्ही विचारपूस केल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे जो माणूस फेमस आहे ना, तिथला मालक, त्याचं नाव आहे दवा दफ्तर. दवा दफ्तर म्हणून तो खूपच जास्त फेमस आहे, असं सुद्धा डिफिकल्टने सांगितलेलं असतं. तर इकडे पुढील भागामध्ये राया येतो आणि रुचिताला विचारत असतो की तुझा नवरा कुठे आहे? प्रशांत कुठे आहे? मगाशी मी त्याला फोन केला होता तेव्हा तूच फोन उचलला होतास ना. तेव्हा इकडे आता रुचिता म्हणत असते, हो मीच उचलला होता, पण काय झालं राया? पण राया काहीच बोलत नाही. इकडे आता प्रशांत जायला निघालेला असतो. तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरी फक्त राया राया आणि राया एवढंच बोलत असते. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की रायाला बोलवा ना इथे. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की बोलवा, रायाला बोलवा. तेव्हा इकडे उमा म्हणते, तो राया काय जागेवरती आहे का? आत्तापर्यंत इकडे जयच्या मागे लागला होता आणि आता प्रशांतला सगळीकडे शोधतोय की प्रशांत कुठे आहे, प्रशांत कुठे आहे. तेव्हा इकडे प्रशांत जात असताना
आता प्रशांतची गाडी रायाने अडवलेली असते आणि हातामध्ये दगड घेऊन त्याला मारायला उभा राहिलेला असतो.